रेडिओ झकास मराठी.in वाजू दे। नमस्कार, मी रीमा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ झकास मराठी वाजू दे। तुमचे कॉलेज डेज कसे होते ते ऐकायला फार छान वाटतं। माझा शो असतो कॉलेज डेज, त्यावर सगळे सेलिब्रिटीज आम्ही कॉलेज डेज शेअर करत असतो। तर आता मग तुम्ही जर इथे असाल तर तुमचे कॉलेज डेज होत जातात। आय एम गोइंग टू डिसअपॉइंट यू, कारण मी त्यावेळेला इतक्या गोष्टी करत होते। एकतर मी 1 वर्षच फक्त कॉलेज केलं आणि दॅट टू इन मुंबई, म्हणजे इमॅजिन विल्सन कॉलेजला होते मी। पण नंतर मला खूप गोष्टी करायच्या होत्या एकाच वेळेला। मला नाटक करायचं होतं, मला ॲड फिल्म्स करायच्या होत्या, मला माझा डान्सचा क्लास चालू होता, मला नोकरी पण करायची होती। मग म्हणून मी कॉलेजचं 1 वर्ष जेमतेम एन्जॉय केलं आणि भरपूर पिक्चर्स बघून घेतले। म्हणजे आणि मी लकीली आर्ट्सची स्टुडंट असल्यामुळे तसा अभ्यासाचं नुकसान वगैरे काही केलं नाही। एकदाच मी धाडस करून माझ्या सरांना विचारलं, म्हणजे सर मला रिझल्ट नाही दिला तुम्ही, तर ते म्हणाले मी म्युझियममध्ये ठेवलं आहे। कारण मी लिटरली रोज कॉलेज बंद करून मॅटिनीज बघायला जायची, कारण मी गिरगावात राहत असल्यामुळे ना तिथे खूप थिएटर्स होते आणि खूप स्वस्ताही होती तेव्हा, मल्टिप्लेक्स वगैरे नाही। एक 500ची नोट एका वेळेला जाते। असं मराठी असल्याचा एक अभिमान असतो आपल्या सर्वांनाच। अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला मराठी माणूस असल्याचा अभिमान वारंवार तुम्हाला जाणवत येत असतो? अशी एक गोष्ट नाही आहे। मला असं वाटतं की मराठी माणूस खूप प्रेमळ आहे, म्हणजे पटकन एक अगत्यशील आहे असं मला वाटतं, आणि सहनशील पण तेवढाच आहे। आणि मला माहीत नाही, मी लहानपणापासून इतकी मराठी वातावरणात वाढलेली आहे ना, की आपले सगळे सण, त्यावेळेला होणारी मजा, हे अजूनही ह्या माझ्या चांगल्या मेमोरीज आहेत। मला उत्तम मराठी बोलणारी माणसं आवडतात। मराठी माणसांनी त्यांना मराठी बोलता येत नाही ह्याचा मला फार राग येतो। आपली मातृभाषा ही, मग ती कुठली असेल, कन्नड असेल, कुठली असेल, ती तुम्हाला बोलता यायलाच पाहिजे। तुम्ही उत्तम मराठी चित्रपट बघायलाच पाहिजे, मराठी नाटकं, मराठी नाट्यसंगीत, आपली इतकी मोठी परंपरा आहे। आणि मला मराठी माणसाचं हे कौतुक फार वाटतं, म्हणजे मी या क्षेत्राचं म्हणून नव्हे, पण मराठी माणूस हा अतिशय रसिक माणूस। रेडिओ झकास मराठीचा ॲप अवेलेबल आहे गुगल प्ले स्टोअरमध्ये। आजच डाउनलोड करा।